झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 4 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिवाजीनगर कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीवेळी रिमांड कॉपीवरून दोन्ही वकिलांमध्ये वाद झाला। रिमांड कॉपी वाचण्यासाठी वकिलांनी वेळ मागितला, तर उमेश मोरे आणि संतोष घार या दोन एजंट सोबत आरोपी तेजवानीनं वेगळे करार केल्याचा दावा वतनदारांच्या वकिलांनी केलाय। तर तपास अधिकारी दत्तात्रय वाघमारे यांनी कोर्टामध्ये बाजू मांडताना आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगितलं। तसंच आपल्याला आरोपीची चौकशी करून प्रकरणाशी संबंधित अधिक तपास करायचा असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान पुण्यातील 4 पोलीस ठाण्यांमध्ये मिळून शीतल तेजवानी विरोधात आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झालेले आहेत। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली। त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे। या संदर्भात विरोधक काही विधानसभेमध्ये प्रश्न विचारणार आहेत का या संदर्भात? नक्की, पण ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आणि हाच प्रश्न आम्ही उद्या विचारू। बघू, जे सही करतात तेच पहिल्यांदा जबाबदार असतात। त्यामुळे जो करार करतो त्या करार केल्यानंतर त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या कंपनीमध्ये कोण कोण आहे काय आहे हा सेकंड थॉट आहे। तो इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढे आला तर आवश्यक असेल तर त्यावर पुढचे पावलं उचलली जातात। त्यात पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत ना, प्रोसिजर आहे। असं आहे की त्या जमीन प्रकरणी अनेकांनी आवाज या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न केला। जशी संधी प्राप्त होते तसं या ठिकाणी बोललं जातं। ती संधी आली तर निश्चितपणे बोलतील लोक।